म्हणजे मदत नको पण नारायणावर समीर, तुमच्या भूमिकेबद्दल आणि तुमच्या अनुभवाबद्दल मला जाणून मी परोपकारी गंपू हे कॅरेक्टर करतो याच्यात. ॲक्च्युली आधी जेव्हा व्यक्ती निवडली ओपन झालं होतं मी काही वर्षांपूर्वी, त्यावेळेला मी ऑडिशन दिली होती सरांकडे, चंदू सरांकडे. तेव्हा मी सखाराम गटणे ही भूमिका करणार होतो. आणि त्याच्यात अजून एक मला भूमिका आवडलेली होती जी आनंद अभ्यंकर माझे अतिशय लाडके ॲक्टर आहेत, म्हणजे होते आहेत. तर त्यांनी ती भूमिका केली होती परोपकारी गंपू. तर मी ती भूमिका अक्षरशः डोळे झाकून मी सांगितलं मी ही भूमिका करणार, कारण मला कुठेतरी आनंद दादाला माझ्यातर्फे जे काही 10 पैसे श्रद्धांजली देता येईल ती मी या भूमिकातर्फे देतो. क्या बात, क्या बात. सुनील सर, मला तुमच्याकडे यायचं आहे. मला तुमच्या यातल्या व्यक्तिरेखेबद्दल आणि तुमच्या एकूण अनुभवाबद्दल जाणून घ्यायचं या नाटकाविषयी. नाथा कामत ही माझी भूमिका आहे यामध्ये. आणि तो एक अत्यंत असा रोमॅन्टिक असा माणूस आहे. तो अत्यंत काय म्हणतात त्याला की प्रत्येक जी मुलगी भेटेल ती त्याला त्याची मैत्रीण वाटते. तो तिच्यासाठी सगळ्या गोष्टी करतो. मग स्वतःच्या विश्वात असतो. मग ती सोडून गेल्यानंतर अजिबात थोडीशी खंत असते, दुसऱ्या मुलीकडे चालला. असा तो एक अत्यंत प्रेमळ असं कॅरेक्टर आहे असं मला वाटतं जे पुलंनी लिहिलेलं आहे. आणि त्याचा शेवटसुद्धा म्हणजे तो ज्या मुलीच्या खरंच प्रेमात असतो ती जेव्हा आत्महत्या करते तेव्हा तो असं म्हणतो की तिला माहीत असेल का रे की ती जे सेंट वापरायची मिस्चिफ ते मी अजूनही वापरतो. त्यामुळे त्याला एक थोडीशी अशी एक किनार सुद्धा आहे. पण सुनीलबद्दल मला एक सांगायचं आहे सुनीलबद्दल की आमच्या सगळ्यांच्या कधी ते एंट्रीला टाळ्या येतात, कधी येत नाहीत. सुनील हा एकमेव कलावंत आहे, इतके प्रयोग झाले त्याच्या एंट्रीला आणि एक्झिटला कडाडून टाळी येते. वा वा वा. आणि त्यातल्या 90% या मुलींच्या असणार मी आत्ताच सांगतो, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा नाथा कामत आहेत, त्यामुळे त्यांना तो रोल मिळालेला आहे. कारण सुनील सर आता इकडे बसलेले आहेत. घरातल्या मुलींचं सुद्धा असं झालं, बायकांचं सुद्धा जाऊ द्या नंतर स्वयंपाक, सुनील बर्वे असं झालंय सगळ्यांचं. आता ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या. आता मला यायचं आहे आनंद इंगळे यांच्याकडे. आनंद सर, या नाटकातली महत्वाची भूमिका तुम्ही साकारता ती म्हणजे पुलंची. हे नाटक असो किंवा वाऱ्यावरची वरात, दोन्हीकडे तुम्हाला पुलं साकारायला मिळतात. त्यामुळे तो जो एक आनंद आहे तो अनुभव मला तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा तोच मुद्दा आहे की मी पु ल देशपांडे खूप जास्त वाचले आहेत आत्तापर्यंत. आमच्या सगळ्यांचाच ह्युमर त्याच एका धाटणीचा आहे. ह्या सगळ्यांचाही तशाच पद्धतीचा असावा. आणि आय एम व्हेरी हॅपी की चंद्रकांत कुलकर्णींना त्यावेळेला अतुल परचुरे हे काम करायचे आणि इतक्या दिवसानंतर या कामासाठी त्यांना मला घ्यावंसं वाटलं, ही एक आनंदाची गोष्ट. महत्त्वाचा मुद्दा मला त्यातला जो वाटतो तो हाच आहे की त्या ज्या ॲक्च्युली गोष्टी लागतात काम करण्यासाठी त्याच्यातल्या कदाचित 3 गोष्टी नसतील पण 2 गोष्टी माझ्याकडे नक्की होत्या. एक म्हणजे पुलं काय पद्धतीने बोलायचे, कारण आपल्याला सगळ्यांना पुलंच्या अनेक ऑडिओ सीडीज माहिती आहेत, अनेक पुस्तकं माहिती आहेत. तर ते माझ्याकडे डेफिनेटली होतं की मला माहिती होतं की हा सूर साधारण काय आहे किंवा हा साधारण ह्युमर काय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगलं बोलायला, चांगली भाषा बोलायला मला आवडतं. माझ्या पाण्यात आलेल्या दिग्दर्शकांपैकी भाषेवर ज्याची हुकूमत आहे असा दिग्दर्शक म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी. वैभव सर, मनापासून स्वागत तुमचं. मला विचारायचं या नाटकातल्या तुमच्या अनुभवाविषयी. या नाटकामध्ये मी अंतू बर्वा करतो, जे टिपिकल कोकणातलं आणि त्यातल्या त्यात रत्नागिरीच्या मधल्या आळीमधलं कॅरेक्टर आहे. आणि हे कॅरेक्टर म्हणजे कोकणाचा अर्क आहे असं वाटतं मला. म्हणजे आज मग तू सगळ्यांना प्रश्न विचारतोयस की या कॅरेक्टरमधलं तुमच्यात काय आहे, तर मला वाटतं या कॅरेक्टरमधलं 100% माझ्यात आहे. कारण मी आता सांगतो सलग 4 वाक्य झाली आहेत आणि तू कोणाच विषयी वाईट बोलला नाही, तर हा फाऊल धरण्यात येईल याच्यामध्ये. वाईट बोलणं हे त्यांचं वेगळं म्हणणं आहे. हा म्हणजे काय आहे, त्यांच्या दृष्टीने सगळे वाईट आहे तशातला भाग नाही. पण मी तेच म्हटलं की ज्या पद्धतीने एखादी गोष्ट समजा एखादी उणीव जर दिसली तर ते त्याच्यावरच वारंवार बोट ठेवत राहतात. आणि चांगल्या गोष्टी सांगतील एकदा, पण जी वाईट गोष्ट आहे ती मात्र तुम्हाला 10 वेळा सांगतील. असा कदाचित आहे. पण सत्य बोलणारे लोक आहेत, म्हणजे तुम्ही ते खोडून नाही काढू शकत. बरोबर नाही, हे बरोबर आहे, पण हे आत्ताच बोलायला हवं होतं का असं म्हणू शकता तुम्ही. येस येस. मला यायचं प्रवीण तरडे यांच्याकडे. प्रवीण तरडे, या नाटकामध्ये तुम्ही बबडू ही व्यक्तिरेखा साकारता. तुमचा काय अनुभव आहे? मी स्वतः बबडूच आहे.
कारण पु ल देशपांडेंच्या साहित्याची ताकद म्हटलं तर आपण एक सकस साहित्य म्हणतो ना आपण, ते म्हणजे पु ल देशपांडेंचं. सर्व वयोगटात म्हणजे अगदी 7 वर्षाच्या मुलापासून तुम्ही 70-80 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत कोणालाही पुलंबद्दल विचारा, त्यांच्या साहित्याबद्दल विचारा, ते तोंडपाठ असतं. मग खरं तर महेश मांजरेकर म्हणजे माझे गुरुजी ते काम करतात ह्या बबडूचं, आणि मी पण काही प्रयोग करतो. मी आजपर्यंत मी जेवढे प्रयोग केले एकही प्रेक्षक मी दुःखी जाताना नाही पाहिला रंगमंदिरातून. तो हसतच असतो. तुला तोंडपाठ आहेत. म्हणजे या सगळ्यांना माहितीये प्रेक्षागृहातून एखादा शब्द जर उलटा पालटा झाला तर प्रेक्षागृहातून प्रेक्षक डायलॉग बोलतात. वा. प्रेक्षकांना पुलं तोंडपाठ येत. त्यामुळं करताना प्रत्येकाची एक जबाबदारी असते. बबडूवर थोडी जास्त येते कारण प्रत्येकाने एक मैलाचा दगड ठेवलेला असतो. व्यक्ती आणि वल्लीची ही सगळी टीम आमच्याकडे आलेली आहे. आमच्याही घरामध्ये खूप व्यक्ती आणि खूप वल्ली आहेत. पाहुणं आलं का? पाहुणं मी तुम्हाला आज येऊ नका म्हणून सांगितलं, तुम्ही कशाला आलात? असं कसं कशाला लेका काय केलंयस तू? तुला माहितीये का बाबा? कसा आहेस रे? अरे यांना ओळखतो मी. कोण? विनोद कांबळी. अरे बाबा, बॅटिंग, नुसती बॅटिंग. पप्पा कांबळे आहेत का? अरे नाही तर का? अरे देवा, काय करायचं? नीट नीट म्हणजे मोठी मोठी व्यक्ती म्हणूनच बोलून नीट ओळखा. अरे बा, यांची सिरियल बघितली मी. कुठली? अवंतिका आहे का नाही? नशीब. मग मृणाल कुलकर्णी. अरे बाबा, सुनील बर्वे कसे आहेत? बरे आहेत ना? विनोद कांबळी, मीठ मृणाल. मृणाल खरं मीठ विनोद कांबळी. अरे तेव्हा ताता विंचू. खुश होतो बाबा. तात्या विंचू रे, तात्या विंचू. वा. अरे मी बघितलंय पिक्चर. त्या बावल्याला आवाज तूच दिला होता का नाही? मी पहिल्यांदा ओळखलं तो बावला म्हणजे तू आहेस. कसं काय म्हणजे दोघांचे दात सेम आहेत ना? ओम भगिनी भागवत. अरे मिठी मारलीस ना, घे आता. अरे यांना पण ओळखतो, ज्येष्ठ नट एके अंगल. इथं सन्नाटा. अरे देवा, ह्याच्याशिवाय काही केलेलं नाही. अंगल. अरे देवा. अरे जबरदस्त. कोण कोण? ह्याला ओळखतो ना? कोण? दया. दरवाजा तोड दो. तुमच्या घराला दरवाजाच नसतील ना? तोड दो. आणि सकाळी चांगले चांगले. बाबा हे बघ, तुझ्या पाया पडतो. तुम्हीच सांगा, ओळखायच्या आधी सांगा तुम्ही कोण आहात ते सांगा. घाबरलाय पप्पा, घाबरले. 20 वर्षांपूर्वी मी या क्षेत्रामध्ये लोकांनी मला ओळखावं म्हणून आलो होतो. वा 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 वा. 20 वर्षानंतरही मला कोणी ओळखू शकत नसेल. नाही चला मग एक गाणं म्हणलं. नवीन पोपट हा ते